नमस्कार. ज्यांना ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळतोय त्यांच्यासाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. ज्या अनुदानाची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते त्याबद्दलचं एक जबरदस्त अपडेट आहे. चला जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. जी गोष्ट अनेक दिवसांपासून रखडली होती म्हणजे घरकुलासाठीचं अनुदान, ती प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण सरकारकडून निधी मंजूर झालाय. पण आपल्या सगळ्यांच्याच मनात पहिला प्रश्न हाच येतो की अरे, हे पैसे मिळायला इतका उशीर का झाला? काय झालं होतं नेमकं? अनेकांची घरं अर्धवट राहिली होती, लोक अडचणीत आले होते आणि म्हणूनच हा रखडलेल्या अनुदानाचा मुद्दा खूप जास्त चर्चेत होता. आता बघा, या विलंबामागे तशी बरीच कारणं होती, पण खरा जो टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन. याच अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा लावून धरला आणि सरकारवर एक प्रकारचा दबाव वाढला आणि मग काय प्रक्रिया एकदम वेगाने पुढे सरकली. आणि याच दबावामुळे, याच वाढत्या मागणीमुळे सरकारला एक निर्णायक पाऊल उचलावंच लागलं. आणि अखेर तो दिवस आला. 28 फेब्रुवारी 2024 ह्याच दिवशी शासनाने निधी वाटपाला मंजुरी दिली. म्हणजे केंद्राकडे जो सातत्याने पाठपुरावा सुरू होता ना, तो आता यशस्वी झालाय. आता रक्कम किती आहे ते ऐका. सरकारनं तब्बल 1161 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. ही खरंच खूप मोठी रक्कम आहे, नाही का? आणि ह्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा निधी फक्त एका सरकारचा नाहीये. यात केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनीही हातभार लावलाय आणि म्हणूनच एवढी मोठी रक्कम उभी राहू शकली. बरं, निधी तर आला, पण प्रश्न हा आहे की या एवढ्या मोठ्या निधीचा फायदा नेमका कोणाला आणि कसा मिळणार? चला आता तेच समजून घेऊया. तर बघा, या निधीचा जो सगळ्यात मोठा वाटा आहे तो मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या लाभार्थ्यांना. कारण याच योजनेचे हप्ते सगळ्यात जास्त थकले होते आणि त्यामुळे हजारो घरं अक्षरशः अर्ध्यावर थांबली होती. इथे एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी. ज्या इतर योजना आहेत म्हणजे शबरी आणि रमाई आवास योजना, या राज्य सरकारच्या योजनांचा निधी खरं तर याआधीच दिला गेला होता. खरी अडचण होती ती केंद्राच्या योजनेत आणि ती आता दूर झालीये. चला आता या सगळ्या माहितीच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया. तो प्रश्न म्हणजे पैसे खात्यात कधी येणार? तर बघा, शासनाकडून मंजुरी तर मिळाली आहे, पण त्यानंतर काही सरकारी प्रक्रिया असतात ज्या पूर्ण व्हायला साधारण 8 ते 15 दिवस लागतील. आणि ही प्रक्रिया पूर्ण झाली की साधारणपणे 10 मार्च ते 15 मार्च 2024च्या दरम्यान हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. आणि सगळ्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे तुमचा पहिला हप्ता बाकी असेल, दुसरा असेल किंवा अगदी शेवटचा, काही फरक पडत नाही. या निधीतून सगळी थकबाकी दिली जाणार आहे. म्हणजे घर बांधकामाच्या कुठल्याही स्टेजवर असलं तरी पैसे मिळणार हे नक्की. तर हा जो एक मोठा अडथळा होता तो आता दूर झालाय. त्यामुळे आता घरकुलांची रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरू होतील अशी आपण आशा करूया. पण आता पुढे असा विलंब होऊ नये यासाठी काय व्यवस्था केली जाईल याकडे लक्ष ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.